त्रिपुरारी पौर्णिमा 2025 हे 5 नोव्हेंबरच्या दिवशी येत आहे। तर बघा आपल्याला उदय तिथीनुसार 5 नोव्हेंबरच्या दिवशीच आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरा करायची आहे। तर बघा आज 4 नोव्हेंबर, तर 4 नोव्हेंबरच्या रात्री 10:36 सुरुवात होणार आहे पौर्णिमेची। तर 5 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6:50 आहे। तर बघा या तिथीनुसारच आपल्याला म्हणजे उदय तिथीनुसारच आपण पौर्णिमा साजरी करण्याचा दिवस असतो तो म्हणजे 5 नोव्हेंबर। बघा आपल्याला या दिवशी काय महत्त्वाचे आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे याबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच चॅनलला लाईक पण करा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण 750 वातीचा समूह करून आपण ती जाळली जाते। तर बघा आपण ज्या काही महादेवांचं जे काही श्रवण करून महादेवांची पूजा केली जाते। बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते, तसंच आपण महादेवांची पूजा केली जाते। बघा आपण 750 वातीचा त्रिपुरी वातीचा समूह केला जातो। कोणा पद्धती वेगळी आहेत, कोणी 150 वातीचा समूह करतं, कोणी तर 107 वातीचा समूह करून ती वात जाळली जाते। बघा आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये आपण किंवा तुळशीपाशी आपल्या दारामध्ये आपण सर्वकडे दिवे प्रज्वलित करण्याचा प्रथा आहे। तर बघा मंदिरामध्येही बघा मंदिरात गेला तर तुम्ही दीपस्तंभ आहे तर तिथे सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो। म्हणजे मंदिरामध्ये घरामध्ये सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो, कारण त्याला देव दीपावली असंही म्हटलं जातं। बघा त्रिपुरेची वात जी काही आपण जाळलं जाते तर त्याच्या काय होतं तर मनुष्य षडविकाराने त्रासलेला असतं। त्रिपुरी वात जाळल्याने त्या विकाराचे दमन होऊन त्याची प्रार्थना केलं जातो। म्हणजेच काय तर आपली नकारात्मकता गोष्टी जाळल्या जातात, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग असतो। म्हणजे हे खूप प्रज्वलित केल्यामुळे खूप छान चैतन्य असतं। आणि बघा ज्या महादेवाने काय केलं तर त्रिपुरारी राक्षसा वध केला होता। तर त्रिपुरारी वध केल्यामुळे त्याच्या आनंद साजरा करण्यासाठी आपण दीपोत्सव साजरा केला जातो। तर बघा महादेवासमोर त्रिपुरी वात जाळल्यामागे आणखीन एक कारण म्हणजे काय तर ज्याप्रमाणे महादेवाने त्रिपुरासुरांचा वध केला, देवांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला, त्याप्रमाणे आयुष्यातले अडीअडचणी दूर व्हावे आणि महादेवाने आपले आयुष्य प्रकाशमान करावे अशी प्रार्थना केली जाते। त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाला उपासनेचा दिवस समजला जातो। या दिवशी शिवपिंड्यावर दूध पाण्याचा अभिषेक करायचा आहे, दुधाचा नैवेद्य दाखवायला जातो, बेल पांढरे फुलं वाहिले जाते, शिवस्तोत्र म्हटलं जातं। बघा तर तुमच्याकडे घराजवळ जर तुम्हाला महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्कीच जी काही 750 किंवा 150 तुमच्या जे काही तुमच्या पद्धतीने आहे तर ती वात घेऊन आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन ती जाळायची आहे। महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे, तिथे जाऊनच तुम्ही केला तरी चालतं किंवा घरीही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। त्रिपुरी वात संपूर्ण जाळली की त्याचे भस्म जे असतं ना शेवटी राहतं ते भस्म तर शिवलिंगाला लावायचं आहे आणि आपल्या सर्वाला जी काही घरामध्ये आहे तर सगळ्यांना अंगारा म्हणून लावायचा आहे। तर या दिवशी बघा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी खरंच शुभ असतं, तर ते आपल्याला अन्नदान करायचं आहे किंवा तुम्ही दीपदानही तुम्ही करू शकता। खूप शुभ म्हटलं जातं दीपदान करण्याचे या दिवशी केलं तर खूपच शुभ म्हटलं जातं। तर बघा पूर्वी वात घरातल्या स्त्रिया बनवत होत्या, म्हणजेच बघा आता आपल्याला मार्केटमध्ये त्रिपुरारी वात आपल्याला नक्कीच मिळेल, पण काही बायका पहिल्या आपल्या घरीच बनवत होत्या। म्हणजे कापसाच्या जी काही वाती आहे तर ते 750 वातीचा समूह करून ते बघा आपल्याला जी काही वात आहे तर ती नक्कीच आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी किंवा तुम्ही सकाळीही तुम्ही हे वात जाळली तरी चालतं, आपल्या देवघरासमोर जरी जाळली तरी चालतं। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून तिथे आपण नक्कीच वात जाळायचा आहे। तिथे पण दीपोत्सव साजरा असतो। बघा आता प्रत्येक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सगळीकडे रोषणाई असते, तर त्या मंदिरामध्ये किंवा सगळ्या अंगणामध्ये आपल्या पण लावायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात नक्की आपल्याला जायचं आहे। तिथे शिवस्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे। जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच जाण्याचा प्रयत्न करा किंवा घरीही तुम्ही
करू शकता. बघा त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखालीही तुम्ही एक दिवा प्रज्वलित नक्कीच करायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे 750 वातीचा आपल्याला जी काही त्रिपुरी वात बनवून आपण ते दहन करायचं म्हणजे जाळायचं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होतो. आणि आपल्या बघा त्या दिवशी दीपदानाबरोबर आपण गरजू व्यक्तींना ही आवश्यक वस्तू देखील दान करायला विसरायचं नाही. कारण आपण जी काही वस्तू दान करतो तर त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळतं. यथाशक्ती जे काही असेल तर ते तुम्ही त्या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करा. त्यांना मदत म्हणजे काही जी काही वस्तू आहे तर ते दान करा. बघा आपल्या अडचणीतून अंधार दूर होण्यास नक्कीच मदत होतो. तर त्या अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेची महत्त्व आहे आणि या दिवशीचं महत्त्व खूप आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच या सर्व उपाय नक्कीच करा. तुमच्या आयुष्यातला जी काही अंधार आहे तर ते नकारात्मकता आहे तर नक्कीच निघून जाईल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्रिपुरारी पौर्णिमा तुम्ही कशी साजरी करता तेही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.